एकीकडे हे सगळं राजकारण सुरू असताना तिथे प्रत्यक्षात पोटापाण्याचे खिशापाकिटाचे सुद्धा काही मुद्दे असतात, शेतकऱ्यांचे सुद्धा काही मुद्दे असतात आणि या आताच्या निवडणुकीच्या काळात अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष होतंय, जसं की कांदा निर्यात. कांदा निर्यातीचा मुद्दा महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा ठरतोय. कांद्याचे दर आटोक्यात राहावेत यासाठी मोदी सरकारनं कांद्यावर निर्यात बंदी आणली होती. मात्र यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. कांदा निर्यातीवर घालण्यात आलेली बंदी मागे घेण्याचा अत्यंत मोठा निर्णय सरकारनं घेतला खरा. देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना योग्य वेळी घेतलेला हा निर्णय जरी असलं तरी सुद्धा शेतकरी आणि अभ्यासक यांचं मत थोडंसं अजूनही या बाबतीत सावधगिरीचंच आहे. पाहूया. अखेर कांदा उत्पादकांच्या डोळ्यातील अश्रू केंद्र सरकारला दिसले. अखेर लोकसभा निवडणुकीच्या मध्यावर सरकारला पाझर फुटलाय. गेल्या 4 महिन्यांपासून लागू असलेली कांदा निर्यात बंदी सरकारनं उठवली आहे. त्यामुळे भारतीय कांदा परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा झालाय. परिणामी शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. केंद्राने जो निर्णय घेतला, आज तो निर्णय घेतला, याच्या पाठीमागे 6 महिन्यापूर्वी घ्यायला पाहिजे होता, तो पण घेतला नाही. आणि आता जरी घेतलाय तर कितपत 25% फक्त फरक पडलाय, जास्त काही फरक पडू नाही राहिला. निर्यात मूल्य लावून त्यांनी अंशतः निर्यात बंदी उठवली असा त्याचा निश्चित अर्थ होतो. खरं तर हे उशिराने सुचलेलं शहाणपण खरं तर केंद्र सरकारला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर निर्यात बंदी त्यांनी उठवली नाही ना, असं एकंदरीत शेतकरी म्हणून आम्हाला वाटतं. मागच्या ऑगस्ट महिन्यापासून किमान निर्यात मूल्य असेल, त्याच्यानंतर निर्यातीचं शुल्क असेल आणि या संपूर्ण बंधनामुळे 8-9 महिन्यामध्ये महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचं जे कोट्यवधीचं नुकसान झालंय याची भरपाई नेमकं कोण देणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. सर्व निर्यात खुली झाल्यामुळे कुठल्याही देशामध्ये आपण माल पाठवू शकतो. त्याच्यावरती त्यांनी असं बंधन ठेवलेलं नाही. फक्त जे बंधन आहे त्यांचं का ते निर्यात शुल्क जे लावलेलं आहे त्या बाबतीत थोडा जर संभ्रम ठेवला नसता तर निश्चितच याचा शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला असता. जवळपास 10 लाख टन कांद्याची निर्यात झाली होती. साधारणतः महिन्याला या जो पीक हंगाम असतो जेव्हा आवक खूप वाढते बाजारामध्ये, साधारणतः 2.5 लाख टन कांद्याची निर्यात दर महिन्याला होते. मात्र याच काळामध्ये सरकारची बंदी अस्तित्वात होती. आताही जी बंदी सरकारने उठवली आहे ती फक्त दिखावा म्हणून उठवलेली आहे. यातून त्या प्रमाणामध्ये 2.5 लाख टन वगैरे कांदा महिन्याला निर्यात होऊ शकणार नाही. सरकारनं कांदा उत्पादकांना एका हातानं देताना दुसऱ्या हातानं काढून घेतलाय. कारण कांदा निर्यात बंदी उठवताना निर्यात मूल्य आणि 40% निर्यात शुल्काची खुट्टी मारून ठेवली. परिणामी कागदोपत्री निर्यात उठवली असली तरी प्रत्यक्षात निर्यातीला काहीसा लगाम लावलाय. कांद्यावर प्रति टन $550 किमान निर्यात मूल्य. कांदा निर्यातीवर 40% निर्यात शुल्क म्हणजे टनाला $220. कांदा निर्यातीचं मूल्य टनाला किमान $770 राहणार आहे. म्हणजेच निर्यातीच्या कांद्याचा किमान भाव किलोमागं 64 रुपये असेल. या हातानं द्यायचं आणि दुसऱ्या हातानं पुन्हा काढून घ्यायचं हीच पुन्हा मानसिकता ही केंद्र सरकारची दिसते. या पद्धतीनं सातत्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं काम हे सातत्यानं होत असताना याच्यावर आपलं नेमकं म्हणणं काय? माननीय पंतप्रधान इतक्या वेळा महाराष्ट्रात आता सभा घेत आहेत, पण ही सभा घेत असताना माननीय पंतप्रधानांना माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी ही निर्यातबंदी उठवून त्याला पूर्णपणे दिलासा द्यावा असा वाटला नाही. त्यावरही पुन्हा 40% निर्यात शुल्क लादलं. हे पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं काम आहे. विरोधकांना कांदा प्रश्न सोडवायचा नाहीये, त्यांना फक्त तो विरोधातच ठेवला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. म्हणजे आज ह्या निर्णयाने कदाचित आमच्या विरोधकांना फार दुःख होईल, कारण सरकारने हा निर्णय घेतला, निर्यात खुली केली. परंतु मला असं वाटतं की दोन्ही बाबतीत आपल्याकडे कांदा उत्पादन चांगलं आहे, आवक वाढायला लागली आहे म्हणून हा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने याचा खूप चांगला परिणाम होईल आणि जे आम्ही मागणी केली चांगला भाव कांद्याला मिळाला पाहिजे, या निर्णयामुळे तो नक्कीच मिळेल. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने एक चांगला निर्णय घेतलेला आहे. विरोधकांनी नेहमीच राजकारण करण्याचा प्रयत्न केला, पण मला असं वाटतं की केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचं हित पाहतं, केंद्र सरकार सामान्य माणसाचं हित पाहतं. कांद्यावरची निर्यात बंदी आता केंद्र सरकारने परत घेतली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे. कांदा निर्यातवरची बंदी आता हटवली असेल, पण एवढे दिवस गुजरातला जो त्यांनी एक वन साइडेड हे दिलं होतं, बायस दिलं होतं, तो महाराष्ट्राकडे का तेवढं वजन देत नाही, लक्ष देत नाही? महाराष्ट्राबद्दल एवढा द्वेष का? निवडणुकीच्या तोंडावर आपण एक जुमला असं वाटतं. नक्कीच आहे जुमला. आता जुमल्याचं नाव गॅरंटी केलंय, अजून काय बदलय? बैल गेला आणि झोपा केला अशीच काहीशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. कारण गेल्या वर्षभरात कांद्याबाबत सरकारचं धरसोडीचं धोरण. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी कांदा उत्पादकांची कोंडी केली. कांद्यावर लावलेलं विक्री मूल्य, निर्यात शुल्क आणि निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं.
18 ऑगस्ट 2023ला 40% निर्यात शुल्क, 29 ऑक्टोबर 2023 निर्यातीसाठी 800 रुपये किमान विक्री मूल्य, 8 डिसेंबर 2023 मध्यरात्री अचानक निर्यात बंदी लावली, तर 4 मे 2024ला निर्यात बंदी उठवली, पण प्रतिटन $550 निर्यात मूल्य आकारलं. निर्यात बंदी उठवण्याचा जो निर्णय त्याचा काहीच फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. ही फक्त निवडणुकीसाठी केलेली जुमलेबाजी आहे असं आम्हाला वाटतं. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना खरंच न्याय द्यायचा असेल तर पूर्णपणे निर्यात बंदी कायमची हटवली पाहिजे. त्याच्यावरती कधी एक्सपोर्ट ड्युटी वगैरे असे निर्णय लावता कामा नये. जर असे लावत असेल तर ही शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये केलेली धूळपीक आहे. मागील 6 महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं कांदा निर्यात बंदीमुळे कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं आहे. परंतु निर्यातीवर कुठलेही अटी शर्ती न ठेवता, किमान निर्यात मूल्य न ठेवता किंवा निर्यात शुल्क न ठेवता सरसकट निर्यात बंदी हटवावी अशी मागणी यापुढे करावी लागणार आहे. निर्यात बंदी उठवली असली तरी कांद्याच्या दरात फार मोठ्या तेजीची शक्यता धुसरच आहे. गेल्या वर्षी कांद्यावर लावलेलं 40% निर्यात शुल्क अद्यापही कायम ठेवलंय. परिणामी निर्यात आणि कांदा भाव जास्त वाढणार नाही याची काळजीही सरकारनं घेतलीय. सरकारच्या धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागत चाललाय. नाशिकहून किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.